तिथे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तसं संसदेतही अधिवेशन सुरू आहे आणि तिथे भाषणात अमित शहानी आणि तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर टीका केलेली आहे. जो न्यायमूर्तींविरोधात महाभियोग चालवला जातो आहे, जो प्रस्ताव विरोधी पक्षाकडून दिला गेलाय, त्यात तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सही केली आहे. विषय काय तो जो मदुराईचा प्रश्न आहे, जो गृहमंत्र्यांना आहे, मला वाटतं तो एक जरा फोटो एक मिनिट सांगा. अमित शहाचं विधान आहे की उद्धवजींच्या पक्षांनी आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी. नाही, पण काय म्हणून सही करू नये असं त्यांना वाटतं? कोणत्या विषयावर? नहीं सर, मामला ऐसा है. नहीं, मामला समझ में आ गया, लेकिन वो क्या कहना, अरे भाई कहना क्या चाहते हो? हिंदुत्वाचा ना, मग असं बोला ना. आता अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे. कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही. तूर्त काय झालेलं आहे की गेले 2-3 दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस, एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्यांना अचानक वंदे मातरम का आठवलं? आपला देश त्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त 1 डे मातरम आहे, एका दिवसासाठी आहे 1 डे मातरम. कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये. भारतात काय चाललेलं आहे, वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहानं आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो. आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत, मी गोमांस खातो, कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्याबरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल, तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं. ही एक बातमी जोरात चालली. मी त्याच्यावरती काय भाष्य केलं नव्हतं, पण अमित शहाना मला विचारायचं आहे की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं उभारताय. आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो, ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पाताळ एक केलं गेलं होतं. तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड. आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही, उद्धव ठाकरेंना आणि आमच्या सरकारला बदनाम करायची. त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं? लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत. ह्या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये, त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत. हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेला नाहीये. आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे, मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे, तिकडे रोषणाई, तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे, उत्सव साजरे झालेच पाहिजेत, या मताचा मी आहे, माझी शिवसेना आहे. आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकवू नये. कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय. कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या. अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग बरोबरची काय साटलोटं होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चले जावला कसा विरोध केला होता. फजलुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये ह्यांचे देव, त्यांचे देव माझे नाहीत, श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता आलेलं आहे. आणि 3 ठिकाणी तिकडे त्यांनी मला वाटतं मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केली होती आणि हे यांचे स्थापन करते, हे यांचे सिंध सेंट्रल प्रोव्हिन्स आणि 3 हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. त्याच्यामुळे
अमित शहानी मला हिंदुत्व शिकायच्या भानगडीत पडू नये, कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील. अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होता इथपासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा ह्यांचं हिंदुत्व कुठे जातं, कोणत्या टोपीखाली धरतं. अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही, तो पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळतोय. मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा, नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा, नाहीतर हे तरी स्वीकारा. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं सत्ताधारी सगळ्या आमदारांना की लाडकी बहीण योजनेचा यापुढे उल्लेख करू नका, जर केला तर घरात बसावं लागेल. लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच, कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची, तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे. 2100 रुपये कधी करणार 1500चे हा विषय मी काढणारच. आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ह्या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी. मी 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार, आणि जर देवेंद्र फडणवीसांनी 2100 रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसवावं लागेल. उद्धवजी परत त्याच विषयावर आहे. तुम्ही म्हणालात की त्या मंदिरात दीप लावला गेला पाहिजे, तर आता जी प्रस्तावावर तुमच्या नेत्यांनी सही केली आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार का? नाही, मी तुम्हाला म्हटलं तसं की एका निर्णयापुरता हा विषय नाहीये. एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये. एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या गुलाम्याखालनं त्यांनी पक्षीय अजेंडा रेटता कामा नये. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे. तसं पाहता आपण याकडे असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे? जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची? आज शिवसेनेच्या केसबाबत 4 वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय का एक सरन्यायाधीश होऊन गेले, पुढचे कोण? आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे, त्याच्या पुढे कोण येणार आहे, एवढंच आम्ही करत बसायचं? नाही, पण उद्धवजी नाही, मला याच्याबद्दल तो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला. त्यांनी असं म्हटलं कोण होतास तू काय झालं. मी पण तेच म्हटलं त्यांना, उद्धव ठाकरे. मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होतास तू काय झालंस तू, भ्रष्टाचारांना प्रांगणात घेतलंस तू. ग्रामपंचायतीमध्ये गुजरात राज्याने घुसखोरी केलेली आहे, सीमावाद तिथे देखील शिकायला गुजरात महाराष्ट्र सीमावाद. हा अमित शहाचं मी जे बोललो ना अॅनाकोंडा, हा अॅनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे. आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहाविरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूनी महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे.